आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे बाळा, काय? तुझ्या वडिलांनी ज्या राजाचं खोटं गुणगान गाऊन धन घेण्यास नकार दिला, त्याच राजाचं खोटं गुणगान करून तुझे काका चक्रधरांनी धन कमवले, तर मग त्या धनाने खरेदी केलेलं भोजन कसं स्वीकारू शकले असते? असं केलं असतं तर मी स्वामींच्या नजरेतून उतरले असते। पत्नी असण्याच्या नात्याने जो पतीचा धर्म असतो तोच माझा धर्म आहे। जर ते उपाशी आहेत तर आपण देखील उपाशी राहू। जर आपल्याला जेवायला मिळालं तर त्यांना देखील जेवायला अवश्य मिळेल, असा मला विश्वास आहे। ऐका ऐका ऐका, ठाकूर सावळांच्या घरी नातवाचा जन्म झाला आहे। याच आनंदाच्या प्रसंगी एका महायज्ञाचं अनुष्ठान केलं गेलंय, जो 10 दिवस चालणार आहे। त्यामुळे या दिवसात ठाकूर सावळांनी 10 कोसांपर्यंत सर्व गावातल्या ब्राह्मण परिवारांना 3 वेळचं जेवण आणि दान धर्म करण्याची घोषणा केली आहे। या गावातल्या सर्व ब्राह्मण परिवारांना प्रार्थना आहे की त्यांनी येऊन त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलाबाळांसाठी प्रसाद घेऊन जावा। जे कुणी काही कारणाने येऊ शकत नसतील, आम्ही त्यांना घरपोच भोजन पोचून देऊ। हे ईश्वरा, तू किती दयाळू आहेस। तू शेवटी भुकेल्या भक्तांच्या भोजनाची सोय ही केलीस। या मुलांनी, या बाळांनो, जेवण वाढ बघते।
या ना. ब्राह्मण पुत्र आहेस ना? हो, इतकी थोडीशी खीर काय पुरणार? जरा मोठी भांडी कुंडी आणली असतीस. घरी कोणी मोठं नाहीये माझी आई आहे. आणि पिताश्री. वृंदापुरीचे सर्व ब्राह्मण आज गावामध्ये हजर आहेत. केवळ यांचे वडील सोडून. कर्म दरिद्री सुदामा रोज घरोघरी जाऊन भिक्षा मागायचा. आणि आज जेव्हा जेवण त्याच्या दाराशी आलंय तर तोच घरी नाहीये. का? कुठे गेला आहे? द्वारकाधीश श्रीकृष्णांना भेटायला गेलाय. द्वारका नगरीस गेलाय. तर मग आम्हीच भोजन देऊन येतो आत. हा हा. चला भाऊ, 2 टोपल्या तयार करा. प्रणाम देवीजी. हे घ्या जेवण. तिन्ही वेळचं जेवण देऊन जाऊ आम्ही. 10 दिवस घरात चूल पेटवायची काही एक आवश्यकता नाही. घ्या हे. संकोच नका करू वहिनी. ईश्वराची दया समजून घेऊन टाकाय सगळं. तुम्हीच तर म्हणाला होतात ना की जेव्हा त्रिलोकीनाथ कृपा करतात तेव्हा कोण मूर्ख नकार देईल. ही त्रिलोकीनाथाचीच कृपा आहे वहिनी. घ्या घ्या घ्या. हे घ्या देवीजी, घ्या. सत्य आहे. श्रीकृष्ण भक्त वत्सल आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. प्रणाम. श्रीकृष्ण. प्रणाम. वेशभूषेवरून तर ब्राह्मण वाटतोस. हो, ब्राह्मणच आहे. ब्राह्मण आहेस तर इथे बसून एकटा काय करतो आहेस? जा तिथे शेजारच्या गावामध्ये जिथे सर्व ब्राह्मणांना खीरपुरी देतात. जाऊन खाऊन घे. खीरपुरी कोण वाटतो आहे? ठाकूर सावळांच्याकडून वाटली जात आहे. ठाकूर सावळा? हो, सावळांच्या घरी नातू झालाय. आणि या आनंदाप्रित्यर्थ सावळांनी 10 दिवसांपर्यंत महायज्ञाची घोषणा केली आहे. आणि
बरोबरीने ही देखील घोषणा केली आहे की जोपर्यंत यज्ञ चालू राहील, अर्थात पुढील 10 दिवसापर्यंत 10 कोसांपर्यंतच्या सर्व ब्राह्मण परिवारांना दररोज 3 वेळचं खीरपुरीचं जेवण मिळत राहील. वा, काय महादानी आहेत ठाकूर सावळा. आज 2 दिवसांपासून 10 कोसांपर्यंत कोणत्याही ब्राह्मणाच्या घरी चूल पेटली नसेल. रथांमध्ये भरून भरून पक्वान्न आणि खीरपुरी प्रत्येक ब्राह्मण कुटुंबाच्या घरी पोहोचवली जात आहे. 10 मैलांपर्यंत प्रत्येक गावामध्ये. हो, प्रत्येक गावामध्ये. ब्राह्मणवाडी, समतानगर, मैनपुरी, जनकपुरी आणि वृंदापुरीमध्येही खीरपुरी वाटली जात आहे. हो, वृंदापुरीमध्ये सुद्धा. अरे बाबा, मी काल स्वतः उपस्थित होतो तिथे वृंदापुरीमध्ये. माझ्या पुढे प्रत्येक ब्राह्मण परिवाराला बोलावून बोलावून खीरपुरी दिली गेली. तिथला प्रत्येक ब्राह्मण झोळी भरून भरून घेऊन गेला. फक्त एक ब्राह्मण उपस्थित नव्हता तिथे गावामध्ये. कोण नव्हतं बरं? लोक म्हणत होते की सुदामा नावाचा ब्राह्मण उपस्थित नव्हता तिथे. सुदामा. हो, सुदामा. काय तुम्ही ओळखता त्यांना? मीच तर आहे तो कम नशिबी ब्राह्मण. सर्वांना खेद होता की नेमक्या वेळी कसा नाहीये गावात सुदामा. अरे माझी चिंता सोडा. हे सांगा की माझ्या मुलांना आणि पत्नीला भोजन मिळालं की नाही? काय बोलता आहात विप्रवर? तुमच्या परिवाराचा आत्मा तृप्त झाला असेल खीरपुरी खाऊन. माझ्या समक्ष ठाकूर सावळांच्या सेवकांनी तुमची पत्नी आणि मुलांना खिरीचे द्रोण भरून भरून दिले. श्री कृष्ण, श्री कृष्ण. तुमची 4 मुलं आहेत ना? हो 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 हो. सगळ्यांचं मन तृप्त होऊन गेलं. आणि अजून पुढचे 10 दिवस असंच चालू राहणार आहे. श्री कृष्ण कन्हैया. अरे माझ्या पालनहारा, तुझी लीला किती निराळी आहे. अहो दादा, तुम्ही हे सांगून माझी सर्व चिंता दूर केली आहे. मी तर याच विचाराने स्वतः भोजन करत नव्हतो की माझी मुलं उपाशी आहेत. मी एकटाच कसा खाऊ? आता ही चिंता सोडा विप्रवर. त्यांना परमानंद झाला आहे. आता तू देखील खाऊन घे. चल, शेजारच्या गावात मी तुला घेऊन चलतो आणि खीरपुरी मिळवून देतो. हो 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 हो. चल, हो, चल. चला. श्रीकृष्ण, श्रीकृष्ण. अरे 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 अरे, हे काय? किती स्वार्थी आहात हो तुम्ही. मी तुमच्यामुळे माझ्या पत्नीच्या हातचं बनवलेलं जेवण सुद्धा जेवलो नाही. आणि तुम्ही कोणत्या तरी ठाकूर सावळांची खीरपुरी खाण्यासाठी निघालात. मला विचारलं देखील नाही. वा, शपथ भगवान श्रीकृष्णांची, माझ्या आयुष्यात असा स्वार्थी ब्राह्मण मी प्रथमच पाहतोय. क्षमा क्षमा करा दादा. चूक झाली माझ्याकडून. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. दादा, माझ्या नावाचं भोजन तर इथेच ठेवलं आहे. हो, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही वा पुढे. मी इथेच खाऊन घेतो. ठीक आहे, मी निघतो. जय श्री कृष्ण. जय श्री. जय श्री कृष्ण. क्षमा करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अहो दादा, क्षमा करा. चूक झाली. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. क्षमा करा दादा. चूक झाली माझ्याकडून. तुम्हाला काय वाटलं होतं मी तुमच्याशिवाय एकटाच जेवणार होतो? नाही नाही, मी केव्हापासून तुमची वाट पाहतो आहे. चूक झाली दादा. क्षमा करा. चला, एकत्रच हो भोजन हो, करू. चला चला. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. चला, जय श्री कृष्ण. सावकाश. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.
जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. या बसा. जय श्री कृष्ण, आ, जय श्री कृष्ण. ब्राह्मण देवा, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं ना की या जेवणाच्या प्रत्येक घासावर तुमचंच नाव लिहिलेलं आहे, परंतु तुम्ही मानायला तयारच नव्हता. मन मानायला तयारच नव्हतं. आता तरी मनाने मान्य केलं ना. आता तर सर्व चिंता दूर झाल्या आहेत. आता मन मारण्याची काही एक आवश्यकता नाहीये. तृप्त होईस तोवर जेवा. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. पाणी घ्या. हो. नाही नाही ब्राह्मण देवा, हे लक्ष्मी देवींच्या हातचे बनलेले मोतीचुराचे लाडू नाही, हे तर बस. खावेच लागतील. पुरे खूप खाल्लं मी. आता अजून खाल्लं जाणार नाही. जणू आत्मा तृप्त झाला आहे. खूप दिवसांनंतर भोजनाचा इतका आनंद मिळाला. चला, तुम्ही हात तोंड धुवून घ्या. मी अंथरुण घालतो. हो हो. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. राहू दे, मी उचलतो. चला. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. वा प्रभू वा. धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहे तुमची लीला. काय काय रूप धारण करावी लागतायत तुम्हाला. कधी सावळं रूप तर कधी कधी मुरली मनोहर. एका मित्रासाठी तुम्हालाही काय काय करावं लागतंय प्रभू. हो प्रिये, ते करावं लागतं आहे जे कदाचित इतर वेळी कधीही केलं नसतं मी. काय करणार, मैत्री असतेच मुळी अशी की जी निभावण्यासाठी जे काही कराल ते कमीच आहे. त्यात माझा मित्र तर अतिशय स्वाभिमानी आणि तत्वांचा पक्का आहे. त्याची पत्नी मुलं उपाशी होती, त्यामुळे तो स्वतः अन्नाचा एक कण देखील तोंडात टाकायला तयार नव्हता. एका मित्राला दुसऱ्या मित्राच्या स्वाभिमानाचा आदर तर ठेवावाच लागतो ना. सुदामा जर स्वाभिमानी असेल तर तुम्ही सुद्धा काही कमी हट्टी नाही आहात.
जोपर्यंत सुदामांच्या पत्नी मुलांना आणि स्वतः सुदामांना जेवायला नाही घातलं, तुम्ही सुद्धा स्वस्थनी बसलात. देवी, भोजन समोर असताना देखील सुदामा उपाशी होता. जेवणावरून उठून निघून गेला होता. अशा वेळी मला त्याला जेवायला घातल्याशिवाय बरं तरी कसं वाटलं असतं. भगवन, आता तर सुदामाही जेवले आहेत. आता तरी तुम्हाला आनंद वाटला असेल ना? काही विचारू नका, किती आनंद झालाय ते. सुदामा एक एक घास घेत असताना माझा आत्मा देखील तृप्त होत चालला होता. सुदामा जेव्हा भोजन करत होते तेव्हा मुरली मनोहरांची अस्वस्थता पण बघण्यालायक झाली होती. तुम्हाला शक्य झालं नाही म्हणून, नाहीतर तुम्ही तर एक एक घास बनवून तुमच्या हाताने सुदामांना जेवण भरवलं असतात. हो देवी, अशीच अवस्था होती माझी. वास्तवात प्रत्येक अवतारात मला केवळ भक्तच मिळत राहिले. माझा हाच अवतार असा पहिला अवतार आहे ज्यात मला भक्तांव्यतिरिक्त 2 मित्र देखील मिळाले. एक अर्जुन, दुसरा सुदामा. म्हणूनच मी या दोघांबरोबर अशी मैत्री निभावू इच्छितो जिच्याकडे युगानुयुगे जेव्हा कधी कुणाला खरी आदर्श मैत्री पाहायची असेल तेव्हा तो आमच्या या मैत्रीकडे पाहिल. बास, यासाठीच सर्व काही करतो आहे. आणि एका भुकेल्या मित्राला स्वतःच्या हाताने भरवण्यात जो आनंद आहे ना, तो शब्दात वर्णन करता येणार नाही. त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर प्रेमळ भाव दिसत होते. असं वाटत होतं जणू एखादी आई भुकेने व्याकुळ बाळाला दूध पाजत आहे. तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. मैत्री ममतेचंच तर एक रूप असतं. ममतेसारखी मैत्री सुद्धा निस्वार्थी असली पाहिजे. जशी आई, जिला केवळ देणंच माहिती असतं, घेणं नाही. श्री कृष्ण, श्री कृष्ण. दीनबंधू, या इथे झोपा तुम्ही. नको, तिथे तुम्हीच झोपा. मला तर जमिनीवर झोपायची सवयच आहे. जमिनीवर झोपायचा आनंद काही औरच आहे. आईच्या कुशीचं सुख मिळतं त्यात. खरं आहे, धरणी जननी आहे, सर्वांची आई आहे. अन्न आणि धन या जमिनीचंच तर देणं आहे. आईच्या वात्सल्याप्रमाणेच सर्व काही आपल्याला देऊ करत असते ती. धरती मातेची दया अपरंपार आहे. आपल्याकडून काहीही न घेताच बस देतच राहते. या मातीमध्ये एक बीज रुजवा आणि हजारो मिळवा. मनुष्य एक झाड लावतो आणि त्याच्या कित्येक पिढ्या त्याचा फायदा घेत राहतात. धरती मातेचा बस एकच धर्म आहे, देत राहणं. 1000 पटीने देत राहणं, लाखोंच्या पटीत देत राहणं. बस देतच राहायचं, देतच जायचं. दीनबंधू, जर धरती मातेचा धर्म देत राहणं आहे तर मनुष्याचा धर्म काय आहे? घेत राहणं. अजून काय? तर मग तुम्ही धरणी मातेच्या धर्माला नकार का बरं देता? का तिच्या ममतेला ठोकरता आणि निघून जाता? याचा काय अर्थ? आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जेवण करण्यासाठी नकार देत होता. अहो महाशय, जर धरणी धान्याच्या एका दाण्याच्या बदल्यात हजारो दाणे देत राहते, खळ्यात धान्याचे ढीगच्या ढीग उभे राहतात आणि जेव्हा समोर अन्न येतं तेव्हा उपाशी राहणं धरतीच्या दयादानाचा अपमान नाहीये? धरणी जर
सूत कापूस देते, तर मग काही लोक वस्त्र त्यागून धरणी मातेला नाराज नाही का करत? जरा विचार करा आणि सांगा की हे सगळं योग्य आहे? तू मला सांसारिक गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न करतो आहेस. नाही महाशय, नाही, असं अजिबात नाही. मी तर केवळ ही प्रार्थना करतो आहे की तुम्ही या अंथरुणावर झोपावं जे सुतापासून बनलं आहे, अर्थात धरणी मातेचं देणं आहे. मी माझ्या शरीराला अशा विश्रांतीची सवय अजिबात नाही लावू इच्छित. तू माझी चिंता सोडून दे. मी इथेच ठीक आहे. दुःखात सुख भोगायची सवय आहे मला. तुम्ही माझे शत्रू आहात का? अरे हे काय म्हणतो आहेस? भले मी तुझा शत्रू कसा काय असू शकतो? शत्रू नाही आहात तर मला पापाचा धनी का बनवत आहात? अरे यात पाप पुण्याची कोणती गोष्ट आहे? अहो, एका ब्राह्मणाच्या सेवेची संधी मिळाली आहे, ती पण काढून घेत आहात माझ्याकडून. ब्राह्मणाच्या सेवेने पुण्य नाही लाभत का? मला भोजन देऊन एक पुण्य तर कमावलंच आहेस तू. एक पुण्य? अहो, मी तर 1000 पुण्य कमावू इच्छितो. चला उठा आणि अंथरुणावर जाऊन अरे आडवे व्हा. हे काय करतो आहेस? महाशय, जर एखादा मनुष्य समजून घेत नसेल, तर्क देखील मान्य करत नसेल, तर शास्त्र सांगतं की बळाचा उपयोग करणं देखील उचित आहे. चला उठा. अरे मी सांगतो उठा म्हणून ना. अरे माझ्यावर बळाचा उठा, वापर नको चला करूस. अंथरुणावर जाऊन आडवे व्हा. अरे चला. ऐक, अरे चला. कुठे घेऊन चाललायस हा. मला? अरे थांब. चुपचाप अरे झोपा इथे. काय चला. करतो आहेस? नाही, अरे झोपा. सोड मला. अरे आणि सोड. गुपचूप झोपा. अरे अरे हा. काय करतोयस तू? अतिशय हट्टी आहेस तू. हा, आता इथेच झोपायचंय तुम्ही, अरे कळलं? बरं बाबा, झोपतो मी मनोहर. झोपा, डोळे बंद करा बघू. बर ठीक आहे. श्री कृष्ण. झोपा ना आता. हो बर मनोहर, डोळे बंद करतो. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. दुल्हन बिना रहा जाए ना. रह याद सतावे हो रामा. एक पल चैन नावे हो रामा. लक्ष्मी जैसी हमरी होए, लक्ष्मी जैसी हमरी गोरी रे दुल्हनिया. दुल्हनिया बिन रहा जाए ना. दुल्हनिया बिन रहा जाए ना. रहा जाए ना. रहा जाए ना. बिरह का दुखड़ा सहज है ना. याद आते ही होए रामा. याद आते ही आंखों में आए पनिया. दुल्हनिया बिन रहा जाए ना. दुल्हनिया बिन रहा जाए ना.
महाशय मुरली, अहो महाशय मुरली मनोहर. अहो विप्रवर, तुम्ही इतकी रात्र झाली तरी तुम्ही अजून जागेच आहात? लक्ष्मी देवींची आठवण येते आहे. लक्ष्मी देवींची खूप आठवण येते मला. अहो कधी ईश्वराची सुद्धा आठवण काढून बघा. कारण खरं प्रेम तर परमात्म्याचं प्रेम असतं, किंबहुना परमात्माच प्रेम आहे. हे ब्राह्मण देवा, जर परमात्मा प्रेम आहे तर हे देखील खरं असलं पाहिजे की प्रेमच परमात्मा आहे. तू प्रेमाची परिभाषा तुझ्या स्वार्थाप्रमाणे बदलण्याचा खोडसाळपणा करतो आहेस. रूपाचा मोह म्हणजे प्रेम कसं असू शकतं? महोदय, प्रेम स्पर्श आहे, अनुभव करण्याची गोष्ट आहे. जर रूपच नसेल तर मनुष्य स्पर्श तरी कसा करेल? त्याचा अनुभव कसा घेऊ शकेल? तुम्ही सुद्धा तर भगवंतांची मूर्ती बनवता. रूपाचा लोभी. अरे संसारी तरुणा, तुला रे प्रेम काय कळणार? अरे प्रेम तर असा एक विशाल समुद्र आहे ज्यात बुडून देखील त्याचा थांग कधी लागत नाही, की पोहून त्याचा किनारा कधी सापडू शकत नाही. महाशय, तुम्ही प्रेमाला एक समुद्र म्हणता आहात, पण मला असं वाटतं की प्रेम एक अश्रू आहे, ज्यात आनंद आणि पीडेचे दोन समुद्र आहेत. त्यांच्यात जो पोहू शकला तोच खरा प्रेमी असला पाहिजे. असं विशुद्ध प्रेम या लोकात तरी दुर्लभ आहे. पण मी तर बघतो आहे की संपूर्ण जगतामध्ये प्रेमाचंच तर अखंड साम्राज्य आहे. या सर्व सृष्टीचा आधारच तर प्रेम आहे. विधात्याने सर्वप्रथम प्रेमाचीच रचना केली असणार आणि मगच समस्त सृष्टीची निर्मिती केली असणार. परम अनुरागच प्रेम आहे. मुरली मनोहर, तुझं मन एका स्त्रीच्या प्रेमात व्याकुळ आहे. या उलट प्रेमात बुडलेलं मन आत्यंतिक तृप्तता अनुभवत असतं. ना 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 ना. अतृप्तामध्ये जेव्हा मनाला तृप्ती मिळते तेव्हा ते प्रेम असतं. जागणाऱ्या अंधाराला उजळतं ते प्रेम असतं. निद्रिस्त आत्म्याला जाग करणारं ते देखील प्रेमच. तू इतक्या सुंदर शब्दांमध्ये जे काही सांगतो आहेस त्याच्या पाठी कुणा स्त्री सौंदर्याची आसक्ती लपलेली आहे. त्यामुळे ते प्रेम केवळ रूपाचा मोह आहे. सौंदर्य आणि आकर्षण तर प्रेमाचा आधार आहे. विधात्याने सृष्टीची रचना सौंदर्याच्या आधारावरच तर केली आहे. आकाशात हा चंद्र, हे तारे, धरतीवर ही फळं, ही फुलं, तसेच सुंदर पक्षी, ज्यांना पाहून मनुष्याच्या मुखातून ईश्वराची प्रशंसाच बाहेर पडते. प्रेम देखील या प्रशंसेचं एक उत्तम रूप आहे. आणि मला सांगा, सौंदर्याची प्रशंसा त्या सौंदर्याच्या मूर्तिकाराची प्रशंसा नाही का? अवश्य आहे. म्हणजेच आपल्या प्रेमिकेच्या सौंदर्यावर किंवा तिच्या सुंदर गुणांवर प्रेम, म्हणजेच ईश्वराच्या अद्भुत लीलांवरचं प्रेम. मुरली मनोहर, तुझ्यात एक गुण नक्कीच आहे. तो कोणता? तुझ्या नावाप्रमाणेच मनाला जिंकून घेतोस तू. मनोहर नावाचा गुण आहे तुझ्यामध्ये. तुझं बोलणं आणि तुझ्या तर्कांपुढे जिंकणं कधी कधी असंभव होऊन जातं. मला तर माझा धर्मच संकटात पडल्यासारखं वाटत आहे. श्री कृष्ण, श्री कृष्ण. तुला प्रेम रसात बुडायचं असेल तर बुडत राहा बाबा. मला तर झोप येते आहे. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण,
श्री कृष्ण 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 चक्रधर, आम्ही तुला राजकवी यासाठी बनवलं होतं की तू माझं गुणगान करत राहावंस. पण आज जेव्हा मी तुला माझ्या सेवेत उपस्थित होण्यासाठी सांगितलं तर तू नकार दिलास. तुझा इतका साहस की राजाच्या आदेशाची अवहेलना करशील. क्षमा करावी महाराज. मी आता कुणाचं गुणगान करून मीठ भाकरी कमावणं सोडून दिलेलं आहे. पण मी तर गुणगान ऐकणं सोडलेलं नाहीये. त्यामुळे चक्रधर, तुला गुणगान करावंच लागेल. मी माझी प्रशंसा ऐकण्यासाठी उत्सुक आहे. महाराज, माझ्याच्याने हे आता नाही होणार. चक्रधर, झोपेत असशील तर जागा हो. माझ्या आदेशाची अवहेलना राजद्रोहा समान आहे. महाराज, मी तुम्हाला आता कसं समजावं की मी आता कुणा संसारी पुरुषाचं गुणगान हे अजिबात नाही करू शकणार. काय बडबडतो आहेस? काय तुला माझ्याहूनही कुणी अधिक दानी भेटलाय? हो, अच्छा, माझ्याहूनही अधिक दानी. मला पण तर ऐकू देत. कोण आहे तो? कोण आहे तो? महादानी, महाज्ञानी, महादानी, महाज्ञानी. आपण सर्व ज्याचे भक्त आहोत, राजे महाराजे सर्व ज्यांच्या अधीन आहेत. अच्छा, परमेश्वर. होय महाराज, होय. आता मी केवळ ईश्वराचीच प्रशंसा करण्याचा, त्याचंच गुणगान करण्याचा निर्णय घेतलाय. ईश्वराचं गुणगान करणार? असं वाटतंय की तुला सुद्धा सुदामाच्या रोगाची लागण झाली आहे. महाराज, ईश्वर करोत आणि सुदाम्याच्या रोगाची लागण सर्वांना हो. साथीचा रोग बनून सर्वांना त्याने ग्रासून टाकावं. हे काय मूर्खासारखं बरळतोयस? रोग लागण्याचा शाप देतोयस? यासाठी कारण सुदामाचा रोग काही सामान्य रोग नाहीये, भक्ती रोग आहे. सुदाम्याच्या भक्तीची शक्ती मी अनुभवलेली आहे. ईश्वर ठाकूर सावळ्यांच्या रूपामध्ये येऊन कशा प्रकारे त्यांच्या उपाशी कुटुंबाची खाण्यापिण्याची व्यवस्था केली, हा चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि माझे डोळे उघडलेले आहेत. त्यामुळे आता मी सुदाम्यासारखंच केवळ ईश्वरांचं गुणगान करणार. चक्रधर, मूर्खा, का स्वतःच्या प्राणांचा शत्रू बनतोयस? जर तू माझं गुणगान करणं सोडून दिलंस तर उपाशी मरशील, भुकेने मरशील. ईश्वराचं गुणगान करून सुदामा उपासमारीने नाही मेला, मग मी उपासमारीने कसं मरू शकेन? अन्नदात्याने त्याला, त्याच्या कुटुंबाला खाऊ घातलेला आहे, तसंच मलाही खाऊ घालेल. चक्रधर, जर तू माझ्या आज्ञेचं पालन नाही केलंस तर शिक्षेस पात्र समजला जाशील आणि
राजकवीची पदवी काढून घेतली जाईल. मग उपासमारीने मरशील. सर्वनाश होईल, सर्वनाश होईल तुझा. सर्वनाशाबद्दल बोलता आहात तर ऐका राजन. असं म्हणून चक्रधर वृंदापुरीच्या राजाला एक शेवटचं गाणं ऐकू लागतात, ज्यात त्याने राजाला निक्षून सांगितलं की राजाची जी भोग विलास वृत्ती आहे तीच त्याच्या आणि पर्यायाने प्रजेच्या सर्वनाशांचं मूळ कारण ठरणार आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की राजाने त्याच्या अहंकारी वृत्तीचा त्याग करून भगवंताच्या चरणी रुजू व्हावं. चक्रधर पुढे जाऊन म्हणतो की राजाच्या या पापकर्मात कुणीही त्याचा भागीदार होणार नाही. त्यामुळे मृत्यू समीप येऊन ठेपला की पश्चाताप करत बसण्यापेक्षा आत्ताच वेळ आहे तर भगवंताला शरण जा. कारण राजाचा मुकुट आज आहे, उद्या नाही. काल कुणी वेगळा राजा होता, उद्या कुणी वेगळा राजा असेल. पण या समस्त ब्रह्मांडाचे जे राज्य आहेत त्या श्रीहरी नारायणांना शरण गेलं तर ते नक्कीच पाप मुक्त करून त्याचा उद्धार करतील. कल राजा कोई और था, कल होगा कोई और. किसी एक के शीश पर सदा रहे नाम और. भजले हरि हरि ओ भजले हरि हरि ओ मूर्ख भजले. गप्प बस द्रोही. शिपायांनो, जी महाराज. चक्रधर, मी तुझ्या या द्रोहाकरता तुला देखील तीच शिक्षा देतोय जी मी सुदाम्याला दिली होती. जय श्रीकृष्ण. जर ईश्वराची हीच इच्छा असेल तर असंच होईल. शिपायांनो, या द्रोह्याला देखील किल्ल्याच्या पायऱ्यांवरून घेऊन जा आणि तशाच प्रकारे ढकलून द्या ज्या प्रकारे याचा मित्र सुदाम्याला ढकलून दिलं होतं. घेऊन जा. जशी आज्ञा. जय श्रीकृष्ण. जाता जाता चक्रधर म्हणतो की निर्धन असो वा सधन, दुःखांपासून कुणाचीही सुटका झालेली नाही. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भलेही वेगळं असेल पण दुःख मात्र कुणालाही चुकलेलं नाही. त्यामुळे या दुःखावर एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवंताला शरण जाणं, श्रीकृष्णांना शरण जाणं, त्यांच्या चरणी अधीन व्हावं.